सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार. आपल्या देशात प्रचंड सौंदर्य भरलेले आहे. दाट हिरवीगार वनराई, उंचावरून पडणारे धबधबे, झुळझुळ वाहणारे ओढे, रंगीबिरंगी सुंदर फुले, सुंदर उद्याने, भव्य शिल्पे हे पाहून मन थक्क होते. पण यात्रेस कोणाबरोबर जावे? आपल्याबरोबर अनेक प्रकारच्या यात्रा कंपन्या आहेत. त्यातून तुम्ही अशी यात्रा कंपनी निवडा की ज्या यात्रा कंपनीने जाहीर केलेल्या तारखांना यात्रा ही निश्चित निघते व जी यात्रा कंपनी प्रवासाच्या काळात आपल्या घरच्यासारखी काळजी घेते, तसेच आपण करीत असलेल्या आर्थिक खर्चाचे व वेळेचे समाधान मिळते. भरपूर स्थळ दर्शन, स्वादिष्ट भोजन व आरामदायी प्रवास इत्यादी सोयी आमच्याकडे आहेत. यासाठी आजच श्रीराम यात्रा कंपनीकडे येऊन विविध प्रकारच्या यात्रांचा सविस्तर माहितीसाठी भेटा. तर आज आपण श्रीराम यात्रा कंपनी यांच्यामार्फत 2 धाम, 10 ज्योतिर्लिंग, महातीर्थ काशी यात्रा याचा प्रवास, वेळ, तिकीट दर किती हे या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. प्रवासाचा दिवस शुक्रवार 2 मे 2025. तिकीट दर स्लीपर कोच AC 39,000, नॉन AC 35,000. निघण्याची वेळ व ठिकाण. गाडी निघण्याचे ठिकाण सिद्धेश्वर मंदिर, लातूर, सायंकाळी 5 वाजता आणि प्रवास काळ 40 दिवस. श्रीराम यात्रा कंपनी सतत नामचिंतन, निवांत देवदर्शन हीच आमची सेवा व धर्म हे ब्रीदवाक्य उराशी बाळगून सतत आपल्या सेवेत कार्यरत आहेत. यात्रा कंपनीचे संयोजक श्रीराम बेंडके व संतोष बेंडके हे आहेत. तर यात्रेमध्ये आपला प्रवास हा कसा असणार आहे व कुठून यात्रेची सुरुवात होऊन कुठे शेवट होणार आहे व काही महत्त्वाच्या सूचना आपण पाहणार आहोत. यात्रेची सुरुवात ही महाराष्ट्र संयोजक श्रीराम बेंडके यांच्या गावाहून म्हणजेच वडवळ येथून होऊन लातूरला येईल. त्यानंतर पैठण, घृष्णेश्वर, गुजरातमध्ये नीलकंठेश्वर, जुनागड, सोरटी सोमनाथ, पोरबंदर, नागेश्वर, द्वारका, सिद्धपूर. नंतर राजस्थान, माउंट आबू, पुष्कर, जयपूर, आग्रा. उत्तर प्रदेश, मथुरा, वृंदावन, गोकुळ. हरियाणा, दिल्ली, कुरुक्षेत्र. पंजाब, अमृतसर, वाघा बॉर्डर. जम्मू काश्मीर, वैष्णवी देवी, कटरा, चिच्ची माता. यानंतर उत्तरांचल, हरिद्वार, ऋषिकेश, मानसादेवी, केदारनाथ, बद्रीनाथ, मानागाव, गंगोत्री, यमुनोत्री. उत्तर प्रदेश, अयोध्या, हनुमानगढी, काठमांडू, नेपाळ. नंतर उत्तर प्रदेश, गोरखपूर, काशी, प्रयागराज. मध्य प्रदेश, चित्रकूट, सती अनुसया, उज्जैन, ओंकारेश्वर. नंतर महाराष्ट्र, मुक्ताई, त्र्यंबकेश्वर, पंचवटी, भीमाशंकर, आळंदी, पंढरपूर. नंतर वापस लातूर असा प्रवास असणार आहे. तर या प्रवासामध्ये काही महत्त्वाच्या सूचना माहीत असल्याशिवाय आपण यात्रा कंपनीमध्ये यात्रा करू शकत नाहीत. तर या महत्त्वाच्या सूचना: 5,001 रुपये ॲडव्हान्स भरून सीट बुक करावी. बुकिंगप्रमाणे सीट नंबर मिळेल. स्लीपर कोच खालची व वरची बाजू सिरियल नंबरने मिळेल. 8 दिवस अगोदर राहिलेली रक्कम पूर्ण भरावी लागेल. 5 ते 8 वर्षाच्या मुलामुलीस अर्धे तिकीट द्यावे लागेल, पण सीट मिळणार नाही. सीट पाहिजे असल्यास पूर्ण रक्कम भरावी. प्रवासात धर्मशाळा
काम होईल. प्रवासात प्रवाशांनी आपले सर्व सामान सांभाळून ठेवावे. प्रवासासोबत किमती वस्तू, दागिने इत्यादी सोबत घेऊ नये. हिमालयात राहण्याचा खर्च स्वतः करावा लागेल. प्रवासासाठी ॲडव्हान्स म्हणून भरलेली रक्कम प्रवास स्वतःहून रद्द केल्यास रक्कम परत मिळणार नाही. प्रवासात एक वेळ रुचकर जेवण, फुल नाश्ता व एक वेळा चहा दिला जाईल. भरलेली रक्कम अथवा त्या रकमेचा कोणताही भाग परत मिळणार नाही. ऋषिकेश, बद्रीनाथ, केदारनाथ व गंगोत्री, यमुनोत्री बसचा खर्च स्वतः करावा लागेल. घोडा, डोली खर्च स्वतः करावा लागेल. नेपाळ खर्च प्रत्येकी 2000 रुपये वेगळा द्यावा लागेल. सोबत दोन पासपोर्ट फोटो, आधार कार्ड सोबत घ्यावे लागेल. धन्यवाद.